आपला ब्लाउज आहे। हा ब्लाउजचा पाठीमागचा भाग आहे। हा पुढच्या गळ्यासाठी वर्क आहे आणि ही हाताची डिझाइन आहे। हा आपला वर्कवाला ब्लाउज आहे। आपण आज हा ब्लाउज 4 ट्रक्स मध्ये शिवणार आहे। हा आपल्या ब्लाउजचा कपडा आहे आणि हे आपला अस्तर आहे। आपल्या ब्लाउजचे हात 10 आहेत प्लस मी 1 इंच केला आहे आणि ब्लाउजची रुंदी 9 घेतली आपण। आणि आपण बाहीची मुंडा उतारासाठी आपण 3.5 घेतलेला आहे आणि मग मुंडा सेप घेतलेला आहे। हा आपली बाही झाली। ब्लाउजची मागील उंची आपली 14 आहे प्लस 1 इंच 15 घेतले आपण आणि शोल्डर आपण 6 घेतले आणि गळा रुंदी 2.5 घेतली आणि आपण मुंडा पण 6 खाली घेतलेला आहे। मागील गळा 11 आहे आणि आपण 2.5 इंचाचा बॉक्स बनवून गळ्याचा सेप दिला आहे गोल। आपली कमर 34 आहे। 34चा चौथा 8.5 येतो, त्यात मी 2.5 इंच प्लस केले। सेप छाती पण आपली 11च आहे आणि कमर पण 11च आहे। मला इथं वाजतच नाही काय, म्हणजे पहिल्यांदा वाजायचं। आपली पुढील भागामध्ये आपला हा 4 ट्रक्स ब्लाउज आहे। आपण योग उंची घेतलेली आहे। आपली योग उंची 13 आहे प्लस आपण अर्धा इंच केले, आपण 13.5 घेतला आहे। आपली छाती 40 आहे। 40चा चौथा 10 येतो, 1.5 इंच मार्जिन आणि पाव इंच आपण इथल्या ट्रक्ससाठी घेतला आहे। आपली कमर 34 आहे। 34चा 8.5, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंच इथल्या ट्रक्ससाठी घेतले, असं आपण टोटल 12 घेतले। आपण पुढची शोल्डर पण 6च घेतले आणि पुढचा मुंडा आपण 6.5 घेतलाय। पुढचा गळा पण आपण 6.5 घेतलाय आणि 2.5 इंचाचा बॉक्स बनवून गळ्याचा सेप दिलाय आणि जिथं आपण ट्रक्स देणार आहे तिथं मी कट टाकून घेतले आहे। हा माझा कट 2.5 वर आहे, हा 2 वर आहे आणि हा 4 इंचावर आहे। हा आपला पुढील भाग आणि योग कमर 34चा चौथा 8.5 प्लस 1.5 इंच मार्जिन आणि शिलाईसाठी थोडं। योग उंची 4 आणि 3 आणि योगचा सेप दिला। मला आवाज काय नाही चालू केले बंद केले, मध्ये टिक वाजायचं, आता वाजत नाही। चला आता आपण ब्लाउज कटिंगला घेऊया। आपण अस्तर कटिंग तर आताच बघितला। हा आपला बाही आहे आणि ही आपण आता आपण हे कट करून घेऊया। हा आपल्या मागील भागाचा पीस कटिंग झालाय। हा पीस आहे आणि हे 4 आपल्या लटकनसाठी दिलेले, मी याचं पण तुम्हाला लटकन बनवायला दाखवेल। आणि हा आपला अस्तर आहे। अस्तरला मी
कॅनव्हास, पेपर कॅनव्हास चिपकवलाय गळा व्यवस्थित बसायसाठी. हा आपला ब्लाउजचा मागील भाग झाला. आणि याच्यासाठी पाठीमागं इतर कमरपट्ट्या लावायसाठी ह्या पट्ट्या. हे आपले हात, आणि हे आपले पुढील भाग. एका साईडला वर्क येईल, ज्या साईडला पदर नाही येणार त्या बाजूला. ही योगपट्टी. अशा तऱ्हेने आपला पीस कटिंग करून झालेला आहे. आता आपण शिवायला घेऊया. दिसतो क्लिअर? हा मागचा भाग आहे. आपण ब्लाउजचा सरळ भाग घेणार आहे आणि दाब फक्त एका साईडला आहे. ज्या साईडला वर्क आहे त्या साईडला दाब आपला नाहीये. आता पिना सगळ्या काढून घेऊ. आता आपली शिलाई मारून झाले. आता आपण कपडा कटिंग करून घेऊ. हे आपले लटकन आहेत. छोटे छोटे कट मारून घेऊ. आता तुम्ही मध्ये मध्ये टॉप करू शकता वगैरे छोटा करायसाठी. आता आपण ब्लाऊज पलटी करून घेऊ. आणि हा पलटी केल्यानंतर तुमचा हा लूक येणार. आता बाजूने आपण शिलाई मारून घेऊ. हा आपला भाग आहे आणि हे खाली लोंबणारे लेस आहे. तर आता हे पलटी करून घेऊ आपण. आणि शिलाई मारायला. आता हे आतमध्ये ढकलायचं आणि हळूहळू शिलाई मारायची. हे बघा, हे आता असं आहे. हा सगळा आतमध्ये आहे. आता साईडून तुम्ही साधी शिलाई मारून घेऊ शकता. हा लूक असा आहे. चला आता आपण पुढचा भाग घेऊ करायला. मला ब्ल्यू कलरचा चॉकचा तुकडा द्या किंवा गुलाबी कलरचा. हा 1 इंचाचा घ्यायचा आहे. इकडे 2.
हा आपला मेन ट्रक्स आहे आणि हा आपला मोठा येणार आहे. त्याच्यानंतरचा हा तीन इंचाचा घेतला. हा क्रॉस घ्यायचा थोडासा, इथून 1.5 इंच बाजूला. हा असा पकडायचा आणि ह्या ट्रक्स पासून 2 इंच लांब घ्यायचं. आपला फ्रंट लुक झाला. सेम असाच आपण दुसरा पण घेऊ. काय करतो पूर्ण शिवून टाकतो कम्प्लीट. जास्त व्हिडिओ वाढेल ना, करा कट नाही, नंतर दुसरा पण होऊन जाईल. आपल्याला 1/2 इंच सेट कापून क्लिअर करायचं, थोडासा वर घ्यायचा. आता आपण योगपट्टी लावायला. हा भाग याला वर 1/2 इंच कपडा एक्स्ट्रा सोडून दुसरा पण लावायचा. हा कपडा पूर्ण फोल्ड करून आतमध्ये घालायचा. पलटी करायचं. आता दाबटीप मारून घेऊ. हा आपला एक भाग तयार झाला. सेम असाच दुसरा पण आपण तयार करून घेऊ. जो एक्स्ट्रा कपडा तो कट करून घेऊ. खाली येऊन कट करत असतं तर दिसत नाही. आता मी दुसरा भाग पण तयार करून घेतलाय. आता आपण काजबटन पट्टी लावूया. इकडं हुक येते आणि इकडं आई येते. हा अस्तर आहे आणि हा ब्लाउजचा कपडा आहे. दोन्ही एकावर एक व्यवस्थित ठेवायचे आणि ब्लाउजवर पण व्यवस्थित. आणि 1/2 ते 1/2 इंच बाहेर घ्यायचा जास्त. आता दाबटीप मारून घ्या. फोल्ड करा 1/2 ते 1/2 इंच ठेवून बाकीचा कपडा कट करून काढायचा. हा इथं आतमध्ये फोल्ड करायचा, हा इथं फोल्ड करायचा जो एक्स्ट्रा आहे, आणि
हा बरोबर असा फिनिशिंगला येतो. पूर्ण धागे वगैरे आतमध्ये सरकून बरोबर लाईनीला लाईन जोडून शिलाई मारायची. बरोबर लाईनीवर आली ना शिलाई. एक्स्ट्रा धागे असेल ते कट करून काढायचे आणि अजून एक शिलाई मारायची. एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढायचा. आता याच्यामध्ये इथं आई येते, त्याच्या पद्धतीने आपण हुकाची पट्टी पण बनवून घेऊ. आता याला इकडे खाली अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा सोडायचा, अर्धा ते पाऊण इंच. सेम दाब टीप टाकून घ्यायची. व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आणि आतमध्ये सगळा कपडा फोल्ड करायचा. आणि एकदम साईडला दाबटीप मारून घ्यायची. अस्तर बिलकुल समोर येऊन द्यायचं. एकमेकावर ठेवून बरोबर आले का बघून घ्या. आले. जर खालीवर असेल तुमचं तर कट करून बरोबर करायचं. ह्या तिरक्या पट्ट्या मी एकमेकाला जोडून घेतल्या आणि ह्या एक पट्टी तयार केली. आता ही पट्टी दोन्ही पट्ट्या एकमेकांना जोडून व्यवस्थित छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या. शब्द बोलेले होते. करा चालू. दुसऱ्या बाजूला पण आपल्या पट्ट्या लावून झाले. चला, आपण पलटी केला त्यावेळेस आपला सिंगल दाब होता. आता आपण डबल दाब टाकलाय. आता आपण ह्याला साईडून अस्तराबरोबर जोडून घेऊया. पहिला पिना लावून व्यवस्थित सेट केलाय आणि नंतर शिलाई मारायला घेतली. चारी बाजूनी शिलाई मारून घेऊया आपण. चुनी यायला नको म्हणून मी हात असा ठेवते. आपली पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. थोडीशी आपली
इथं कपडा हे झाले तर थोडं खोलून आपण करूया व्यवस्थित. काढा पिना. त्याचा शोल्डरचा मध्य काढायचा आणि जो हा भाग येतो याच्यावर एक कट मारून घ्यायचा. आणि शोल्डर ट्रक्स देऊ. आणि आता कमरपट्ट्याला करा बंद. मारून घेतली. उलटा फोल्ड करायचा कपडा आणि अजून एक असा फोल्ड मारायचा. थांबवा. आता आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग शोल्डर जोडून घेऊया. हा सरळ आहे, हा उलटा करायचा. दिसते क्लोजली. हे जेवढी आपण पट्टी घेतली तेवढी शिलाई मारून घ्यायची. हा पलटी करा आणि बॅक आणि हा याच्यावर आतमध्ये फोल्ड करायचा. आणि इथं खडे आहेत म्हणून मी आरामात चालवते. हा तुमचा फिनिशिंग येईल. हे आतमध्ये जाणार. तुम्ही इथं पण एक दाबटीप मारून घ्या. आता हा एक्स्ट्रा आहे तो आपण असा कट करून घेऊ. ह्यालाच नेऊन जोड. खाली इकडे नाही कट करायचा, इथून वरच. आता आपल्याला हा दोन भाग एकमेकाला लावून बघायचे. हे बरोबर आहे. जर हे खालीवर असतील तर हे पण कापून सरळ करायचे. आता आपण बाहीत लावायला घेऊ. दुसरा भाग पण असाच जोडून घ्यायचा आहे. दुसऱ्या भागाला सेम असंच जोडून हा तुमचा दुसरा भाग पण तयार झाला. मग अशी हा दिसला नव्हता बोलला ना. आता हा खालीवर झालाय तर हा हात जोडायच्या आधी, बाही जोडायच्या आधी हा हळूच यात मिक्स करायचा.
जोडून घेऊ. करा टोन. ही आपली बाही लावून तयार झाली. करा टोन. करा टोन. आपली दुसरी पण भाई लावून तयार आहे. आता फिटिंग करायचं आहे. एक्स्ट्रा कपडा आहे तो कापून काढायचा. आणि याला पलटी करायची. हे बघा. असं दुसऱ्या बाजूला पण मारून.
आता पण फिटिंग झाली. हा आपला मधला जॉईंट आहे. हा पण हा आपला पाठीमागचा भाग. हा आपला पुढचा. हा आपला फायनल लुक.